अमृताताई या फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सौभाग्यवती आहेत असं नाही। दिव्याज त्यांचं जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या समाज घटकाची वेगवेगळ्या क्षेत्राची सेवा करण्याचं सुद्धा काम हे त्या करतात। म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती, त्या आल्या। त्याच्याबद्दल आष्टी मतदारसंघाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। वहिनी साहेबांचं काम सौभाग्यवती मुख्यमंत्री म्हणून आम्ही जास्त नाही पाहिलं, परंतु आम्हाला आवडलेल्या सौभाग्यवती मुख्यमंत्री नाही, सौभाग्यवती विरोधी पक्ष नेते माननीय फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती म्हणून जास्त आवडल्या। त्याचं कारण आहे 2019ला त्यावेळेस दुसऱ्यांदा जनादेश महाजनादेश जो आहे तो जनादेश देवेंद्र फडणवीस साहेबांना देण्यात आला होता। महाराष्ट्राने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले पाहिजेत असा जनादेश दिलेला असताना सुद्धा मित्र पक्षाने पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्या पक्षाबरोबर आफ्टर इलेक्शन महायुती करून MVA स्थापन करून दुसऱ्यांबरोबर गेले। आमच्या मुख्यमंत्र्यांच्या ताटातला घास त्या ठिकाणी ओढला आणि त्याच्यानंतर फार कमी लोक त्या सत्तेच्या विरोधात बोलत होते आणि त्या सत्तेच्या विरोधात बोलत असताना ज्या तडपेनं अमृताताई बोलायच्या हे स्टेटमेंट अजून सुद्धा अंगावरती शहारे आणणारे आहेत। त्या सत्तेच्या विरोधात त्यांच्या प्रमुखांच्या विरोधात फार कमी लोक बोलायचे, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा होतो। वहिनी साहेब सडले पडले 2019च्या नंतर, त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो, विरोधी पक्षात होतो, त्यावेळेस कायमस्वरूपी मुक्काम पोस्ट म्हणलं तरी मुंबईला आलं। ज्या कालावधीत साहेबांना आवश्यकता होती त्या कालावधीत फार कमी आमदार होते, त्याच्यामध्ये आम्ही 100% होतो आणि तो आपला बंगला सागर बंगला होता। त्या सागर बंगल्यावरती थांबायचं। वहिनी साहेबांना आमची एकच विनंती आहे, जास्त भाषण वगैरे करायचं नाही। वहिनी साहेब हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त का ठेवतो त्याचं कारण असं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री सहायता कक्ष म्हणजे काय हे लोकांना कळालं। मोठ्या प्रमाणावरती सुरुवातीला मला वाटतं त्यावेळेस शेटे साहेब होते आणि नंतर त्यांच्या कालावधीत सुद्धा हे रामभाऊ जे आहे, रामभाऊंनी कॅम्प चालू केले आणि तो पहिला कॅम्प मला वाटतं लातूरला ठेवला होता। अभिमन्यू पवार आमदार, ते त्यावेळेस आमदार नव्हते, साहेबांचे OSD म्हणून ते काम करत होते आणि त्या कॅम्पची गर्दी पाहिल्याच्या नंतर मी सुद्धा मनामध्ये ठेवलं होतं आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष रामेश्वर भाऊ आल्यापासून आणखी मोठा मोठा आणि मोठा होत। आम्ही कोणत्याही गरिबाचं पत्र पाठवू द्या वहिनी साहेब, कोणत्याही गरिबाचं, त्यामध्ये 40,000 50,000 1,00,000 कोणती जात पात धर्म आम्ही याच्यामध्ये कधीही पाहिला नाही आणि साहेबांनी सुद्धा पाहिला नाही। आणि विशेष बाब म्हणून श्रीकर परदेशी साहेबाकडनं मान्यता घ्यावी लागते, ते सुद्धा 1-1 लाख रुपये आम्ही आणतो। एका पेशंटला कमीत कमी 2 लाख रुपयाची मदत आम्ही करतो आणि काही पेशंटला 30-30 लाखापर्यंतची मदत या ठिकाणी होते। आज श्रीगोंदा तालुक्यातलं एक पेशंट आलंय, त्याला 9 कोटी रुपयाचं इंजेक्शन लागतंय, पण आम्ही घाबरत नाही। देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आम्ही अजिबात घाबरत नाहीत। त्या पेशंटला सुद्धा आम्ही न्याय मिळवून देणार आणि वेळ पडली तर वहिनींकडे पण जाणार। वहिनी, तुम्ही आता जे महाराष्ट्राला आदेश देतात त्यांना जर कोणी आदेशित करीत असतील तर त्या अमृता वहिनी आहे।
ते त्यांचा आदेश 100% पाळतात. त्याच्यामुळे